टोमॅटो पिकामध्ये 3 प्रकार पडतात. कुठल्या हाईटला तो टोमॅटो वाढतो आहे त्या हाईट नुसार काही व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं की आता डिटर्मिनंट असेल, डिटर्मिनंट जी आहे ती डॉर्फ व्हरायटी, म्हणजे त्याची वाढ जी आहे ती मर्यादित वाढ होते, जास्त प्रमाणात वाढ होत नाही. मग त्याला लागणारे जे काही फळधारणा असेल किंवा त्याचं मिळणारं उत्पादन आहे ते त्या पद्धतीचं कमी प्रमाणामध्ये मिळतं. दुसरं जे आहे सेमी डिटर्मिनंट. सेमी डिटर्मिनंट त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे वाढ होईल पण जागेवर थांबणार नाही, थोड्या टप्प्याने वाढ होणार, परंतु त्याची एक लिमिटेड वाढ. त्यापेक्षा तो टोमॅटो जास्त उंचीवर वाढणार नाही. असे टोमॅटो जे आहेत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आणि तिसरं जे आहे जे आता कंट्रोल कंडिशन मध्ये बरेचसे शेतकरी घेत असतात ते मध्ये इनडिटर्मिनंट प्रकारातलं वाण. ते जे आहे त्याची उंची जी आहे ते 15-20 फुटापर्यंत उंची वाढत असते. आणि असे जे काय आहे टोमॅटोचे वाण जे आहेत ते आपल्याला कंट्रोल कंडिशन असेल, ग्रीन हाऊस असेल तर त्या याच्यामध्ये शेडनेट असेल तर याच्यामध्ये शेतकरी असे वाण घेतात. परंतु आपल्या महाराष्ट्रात आपण जर विचारत केला तर आपण जे आहे सेमी डिटर्मिनंट जो प्रकार आहे त्या गटामधले जे काही वाण आहेत ते लागवड करत असतात. इनडिटर्मिनंट जो 12 ते 15 फूट 20 फुटापर्यंत जाणारा जो टोमॅटो आहे त्याची लागवड फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते.